नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालयावरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, भारत सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची UAPA न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली? भारत सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची UAPA न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 दिनेश कुमार शर्मा. दिनेश कुमार शर्मा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे, आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 11 ऑक्टोबर. 11 ऑक्टोबर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, कोणता धागा वापरून गॉज व लिंट हे वैद्यकीय उपचारासाठी साधने तयार करतात? कोणता धागा वापरून गॉज व लिंट हे वैद्यकीय उपचाराची साधने तयार करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 रेयॉन. रेयॉन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असा आहे, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 न्यायाधीश S.K. दार. न्यायाधीश S.K. दार हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे, राष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे, F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी अमेरिकेने कोणत्या देशाला 450 दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूर केली आहे? F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी अमेरिकेने कोणत्या देशाला 450 दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूर केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान. पाकिस्तान हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे, ठाकरे गट निवडणूक चिन्ह कोणते आहे? ठाकरे गट निवडणूक चिन्ह कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मशाल. मशाल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, फ्रेंच लेखिका म्हणून यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? फ्रेंच लेखिका म्हणून यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 ॲनी आर्नो. ॲनी आर्नो हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, संपूर्ण भारतात 68वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जात आहे? संपूर्ण भारतात 68वा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 2 ते 8 ऑक्टोबर. 2 ते 8 ऑक्टोबर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, 2021मध्ये विदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्रासोबत आणखी कोणत्या राज्याचा समावेश आहे? 2021मध्ये विदेशी पर्यटकांसाठी महाराष्ट्रासोबत आणखी कोणत्या राज्याचा समावेश आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तामिळनाडू हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 असा आहे, इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली आहे? इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जॉर्जिया मेलोनी. जॉर्जिया मेलोनी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 असा आहे, फॉर्च्यून इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली आहे? फॉर्च्यून इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गौतम अडानी. गौतम अडानी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 13 असा आहे, जगातील सर्वात मोठे जंगल सफारी पार्क कोठे विकसित केले जाणार आहे? जगातील सर्वात मोठे जंगल सफारी पार्क कोठे विकसित केले जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हरियाणा. हरियाणा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 असा आहे, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार डॅश. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार डॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सविता पुनिया. सविता पुनिया हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 असा आहे, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 600 MV क्षमतेच्या जगातील सर्वात मोठा पवन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित कोठे केला गेला आहे? अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 600 MV क्षमतेचा जगातील सर्वात मोठा पवन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित कोठे केला गेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राजस्थानमधील जैसलमेर. राजस्थानमधील जैसलमेर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 असा आहे, 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आशा पारेख. आशा पारेख हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 असा आहे, द क्वीन ऑफ इंडिया पॉप यांचे अधिकृत चरित्र प्रकाशित झाले डॅश. द क्वीन ऑफ इंडियन पॉप यांचे अधिकृत चित्र प्रकाशित झाले डॅश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उषा उथूप. उषा उथूप हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 असा आहे, युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सुमिती क्षेत्रमाळे. सुमिती क्षेत्रमाळे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मीराबाई चानू. मीराबाई चानू हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 1998 मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर देशाचे माजी पंतप्रधान यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान अशी घोषणा दिली. 1998 मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर देशाचे माजी पंतप्रधान यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान अशी घोषणा दिली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार 2022 कोणत्या राज्याने जिंकला? आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार 2022 कोणत्या राज्याने जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, गरिबांसाठी आसरा पेन्शन योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? गरिबांसाठी आसरा पेन्शन योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. तेलंगणा हे उत्तर बरोबर आहे. या सरकारने गरिबांसाठी आसरा पेन्शन योजना तेलंगणा या सरकारने सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 असा आहे. तहसीलदारांची निवड कोणामार्फत होते? तहसीलदारांची निवड कोणामार्फत होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्याच्या पंचायतीला पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून नाव देण्यात आले? कोणत्या राज्याच्या पंचायतीला पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून नाव देण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केरळ. केरळ हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे. कोणत्या अभिनेत्याला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन घोषित केले? कोणत्या अभिनेत्याला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन घोषित केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 पंकज त्रिपाठी. पंकज त्रिपाठी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.